क्युबाईड लेंथ ब्रेथ हाईट. क्युबाईडला टोटल 6 फेसेस असतात. फ्रंट, बॅक, लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम. आणि एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्युबाईड. व्हर्टिकल फेसेस किती असतात? 4. फ्रंट, बॅक, लेफ्ट, राईट. तर एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्युबाईडचा फॉर्म्युला आहे ट्वाईस इन ब्रॅकेट L+B × H. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईड. क्युबाईडला टोटल 6 फेसेस असतात आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईडचा फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट L × B + B × H + H × L. व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. क्युबाईडची लेंथ, ब्रेथ आणि हाईट जर इक्वल असेल तर त्याला आपण काय म्हणतो? क्यूब म्हणतो. तर क्यूबला किती फेसेस असतात? 6. फ्रंट, बॅक, लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम. तर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब याचा फॉर्म्युला आहे 6L². एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्यूब. क्यूबला व्हर्टिकल फेसेस किती असतात? 4. फ्रंट, बॅक, लेफ्ट, राईट. तर एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्यूबचा फॉर्म्युला आहे 4L². आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब L³. सिलेंडर. सिलेंडरला 3 पार्ट असतात. बेस आणि टॉप सर्क्युलर असते आणि कर्व सरफेस. तर आता कर्व सरफेसला आपण जर कट केलं तर त्याचा काय तयार होतो? रेक्टँगल. रेक्टँगलची ही ब्रेथ होईल आणि ही एका पॉईंटमध्ये कट करत आहे. तर हे जे डिस्टन्स आहे याला आपण काय म्हणतो? सर्कम्फरन्स. तर लेंथ काय होईल? 2πr आणि ब्रेथ काय होईल? h. मग कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय होईल? 2πrh. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता टोटल सरफेस एरिया तर याला किती पार्ट असतात? 3. तर एरिया ऑफ बेस, एरिया ऑफ टॉप या दोघांचा एरिया आणि कर्व सरफेस एरिया याची ॲडिशन केली तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला होतो 2πr इन ब्रॅकेट r+h. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ बेस इंटू हाईट. तर एरिया ऑफ बेस कसा आहे? सर्क्युलर. तर एरिया ऑफ बेस πr² आणि याची हाईट h. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला होईल πr²h. प्रॉब्लेम 1. लेंथ, ब्रेथ अँड हाईट ऑफ क्युबाईड शेप बॉक्स ऑफ मेडिसिन इज 20 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. तर आपल्याला क्युबाईड शेप बॉक्स दिलेला आहे आणि त्याची लेंथ आपल्याला दिलेली आहे 20 सेंटीमीटर, ब्रेथ दिली आहे 12 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 10 सेंटीमीटर. आणि काय म्हटलं आहे? फाइंड द सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस अँड टोटल सरफेस एरिया ऑफ दिस बॉक्स. तर आपल्याला बॉक्सचा सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस काढायचा आहे आणि टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. तर पहिले आपण काढू द सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस. सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ बॉक्स. तर बॉक्स कसा आहे? क्युबाईड शेप आहे. तर व्हर्टिकल फेसेस किती असतात? 4. तर त्याचा 4 फेसेसचा जो फॉर्म्युला आहे काय आहे? ट्वाईस L+B × H. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. 2. लेंथ आपल्याला किती दिली आहे? 20 प्लस ब्रेथ किती दिली आहे? 12 × हाईट दिली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. जे 2 आता आपल्याला ब्रॅकेटची ॲडिशन करावं लागेल. 20 आणि 12 किती होऊन जाईल? 32 × 10. आता मल्टिप्लिकेशन 232 आणि 10चं. तर 2 × 32. तर 2 × 2 4, 3 × 2 6 आणि 10नी मल्टिप्लाय केलं तर इथे 0 वाढून जाईल. आणि या तिघांचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे? 640. सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस. आता याचं युनिट काय होईल? सेंटीमीटरमध्ये दिलं आहे तर स्क्वेअर सेंटीमीटर.
आता आपल्याला काढायचा आहे टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स. टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स. आता टोटल सरफेस एरिया, तर याचा फॉर्म्युला काय आहे? टॉईस L इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एच इंटू एल. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. 2 इन ब्रॅकेट, लेंथ आपल्याला दिली आहे 20, ब्रेड दिली आहे 12 प्लस बी इंटू एच. ब्रेड आहे 12, हाईट आहे 10 प्लस हाईट 10 सेंटीमीटर इंटू लेंथ आपल्याला दिलेली आहे 20 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे काय होईल? 2. आता पहिले मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 12 इंटू 2 24 आणि हा 0 वाढवून द्यावं लागेल. प्लस 12 इंटू 10 किती होऊन जाईल? 120 होऊन जाईल. प्लस 10 आणि 20ची मल्टिप्लिकेशन 200 होऊन जाईल. आता आपल्याला ब्रॅकेटची काय करावं लागेल? ॲडिशन. 2 इंटू 0 0 0 म्हणजे इथे येईल 0. 4 इंटू 2 6. त्याच्यानंतर 2 प्लस 1 3 प्लस 2 5. म्हणजे या तिघांची ॲडिशन किती होईल? 560. आणि आता याला आपल्याला 2नी मल्टिप्लाय करायचं आहे. 2 इंटू 0 0. 6 इंटू 2 12 कॅरी 1. 5 इंटू 10 5 इंटू 2 10 10 आणि 1 11 म्हणजे 1120 स्क्वेअर सेंटीमीटर. तर टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स किती येईल? 1120 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स of cuboid shape is 500 square unit. Its breadth and height is 6 unit and 5 unit respectively. What is the length of box? आता बॉक्सची आपल्याला ब्रेथ आणि हाईट दिलेली आहे. तर ब्रेथ किती दिलेली आहे? 6 युनिट आणि हाईट दिलेली आहे 5 युनिट आणि आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. आणि टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स दिलेला आहे आणि बॉक्स कसा आहे? क्युबाइड शेप आहे. म्हणजे आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइडचा फॉर्म्युला लिहावा लागेल. तर मग टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड बॉक्स. तर क्युबाइड शेप बॉक्स आहे तर फॉर्म्युला काय होईल? 2 इन ब्रॅकेट L इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एच इंटू एल. आता आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल? व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स आपल्याला किती दिला आहे? 500 युनिट. म्हणजे याच्या खाली आपल्याला लिहावं लागेल 500 इज इक्वल टू 2 इंटू लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. ब्रेथ आपल्याला दिलेली आहे 6 युनिट प्लस ब्रेथ 6 युनिट. हाईट दिली आहे 5 युनिट प्लस हाईट दिलेली आहे 5 युनिट इंटू लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. तर आता इथे काय होईल? 500 आहे आणि 2 कुठे आहे? मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तर मल्टिप्लिकेशनचं 2 आपण डिवाईडमध्ये घेऊन येऊ. म्हणजे काय होऊन जाईल? 500 अपॉन 2 इज इक्वल टू. आता ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 6 इंटू L 6L प्लस 6 5 30 प्लस 5 इंटू L 5L. आणि आता आपल्याला 500ला 2नी डिवाईड करावं लागेल. तर काय होईल? 2 2 4 कॅरी 1 10 2 5 10 आणि 0 म्हणजे 500ला 2नी डिवाईड केलं तर किती मिळेल? 250 इज इक्वल टू. आता आपल्याला इथे लाईक टर्मच्या ॲडिशन करावं लागेल. 6L आणि 5L याची ॲडिशन काय होईल? 6 आणि 5 11L प्लस 30. आता
लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल, 30ला लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल आणि राईटचा नंबर लेफ्टला येईल तर त्याची साईन काय होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. म्हणजे 250 राईटचा नंबर लेफ्टला येईल तर त्याची साईन चेंज होऊन जाईल, प्लस आहे तर मायनस होऊन जाईल. -30 इज इक्वल टू 11L. आता 250 मायनस 30 किती होऊन जाईल, 220. 250 मायनस 30 होऊन जाईल 220. आणि आता न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरमध्ये येईल राईट हँड साईडचा. 11ला आपण लेफ्ट हँड साईडला आणू तर न्यूमरेटरचा नंबर आहे तर तो कुठे जाईल, डिनॉमिनेटरला, इज इक्वल टू L. आता इथे आपण जर 2नी डिवाईड केलं व 11ने डिवाईड केलं तर 11 1 जार 11, 11 2 जार 22 आणि हा 0 म्हणजे 20. तर आपल्याला L म्हणजे लेंथ ऑफ बॉक्स किती मिळून जाईल, 20 युनिट. तर लेंथ ऑफ बॉक्स 20 युनिट. प्रॉब्लेम 3. साइड ऑफ क्यूब इज 4.5 सेंटीमीटर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस अँड टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. तर आपल्याला क्यूबचा सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस काढायचा आहे आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब काढायचा आहे. आणि साईड ऑफ क्यूब किती दिला आहे, 4.5 सेंटीमीटर. आणि ते आपण कशाने डिनोट करतो, Lने डिनोट करतो. तर Lची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 4.5 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे, सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्यूब. सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्यूब. आता व्हर्टिकल फेसेस क्यूबला किती असतात, 4. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, 4Lचा स्क्वेअर. मग 4 इंटू L आपल्याला किती दिलेली आहे व्हॅल्यू, 4.5 सेंटीमीटर. म्हणजे 4.5चा स्क्वेअर म्हणजे 4.5चं किती टाईम्स, 2 टाईम्स मल्टिप्लिकेशन. 4.5 इंटू 4.5. आता आपल्याला 4.5 आणि 4.5चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण पहिले पॉईंटचा विचार करणार नाही, 45 इंटू 45 करून घेऊ. 45 इंटू 45. 5 5 जार 25 कॅरी 2. 5 4 जार 20 आणि 2 22. इथे 0 द्यावं लागेल. आता 4नी मल्टिप्लाय करावं लागेल. 4 5 जार 20 कॅरी 2. 4 4 जार 16 आणि 2 किती होऊन जाईल, 18. मग काय होऊन जाईल, 5 2 8 आणि 2 10 कॅरी 1 1 आणि 1 2. म्हणजे 2. आणि आता याला परत कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 4नी मल्टिप्लाय करायचं आहे. तर याला जर आपण 4नी मल्टिप्लाय केलं तर किती होऊन जाईल, 4 5 जार 20 कॅरी 2. 4 2 जार 8 आणि 2 10 कॅरी 1 आणि 4 0 4 इंटू 0 0 आणि ॲड के म्हणजे आणि 1 किती होऊन जाईल, 1 आणि 4 2 जार 8 म्हणजे 8 1 0 0. आणि किती डिजिट नंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, 2 डिजिट नंतर. म्हणजे या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन किती होऊन जाईल, 18. आणि सरफेस एरियाचं युनिट काय आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर. 2 डिजिट नंतर पॉईंट द्यायचं होतं तर हे 2 0 इथून निघून गेले. आता त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. मग टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. तर टोटल फेसेस किती असतात, 6. तर याचा फॉर्म्युला होईल 6L स्क्वेअर. आता 6 इंटू लेंथ आपल्याला किती दिली आहे, साईड क्यूबची 4.5. आता त्याचा स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे 2 टाईम्स मल्टिप्लिकेशन म्हणजे 4.5 इंटू
4.5. आता आपल्याला 6, 4.5 आणि 4.5चं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. तर आपण पहिले पॉईंटचा विचार करणार नाही. 45 इंटू 45 करू. याचं मल्टिप्लिकेशन आलं होतं 2025. आणि याला आता आपल्याला कितीनी मल्टिप्लाय करायचं आहे? 6नी मल्टिप्लाय करायचं आहे. तर 6नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 5 6 जा 30 कॅरी 3, 6 2 जा 12 आणि 3 15 कॅरी 1, 6 0 0 आणि 1 1 आणि 6 2 जा 12. आता इथे आपल्याला 1 आणि 1 2 डिजिट नंतर पॉईंट द्यावं लागेल इथे. म्हणजे याचा आन्सर किती होईल? 121.50 म्हणजे 121.50. आणि टोटल सरफेस एरियाचं युनिट काय आहे? स्क्वेअर सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये लेंथ दिली आहे तर काय लिहावं लागेल? स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 4. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज 5400 स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल वर्टिकल फेसेस ऑफ क्यूब. तर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब दिलेला आहे आणि सरफेस एरिया ऑफ वर्टिकल फेसेस ऑफ क्यूब आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबच्या फॉर्म्युल्याने साईड ऑफ क्यूब काढावं लागेल आणि साईड माहीत झाल्यानंतर आपल्याला सरफेस एरिया ऑफ वर्टिकल फेसेस ऑफ क्यूब काढता येईल. तर पहिले आपल्याला फॉर्म्युला वापरावं लागेल टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. तर क्यूबला किती फेसेस असतात? 6. तर याचा फॉर्म्युला काय आहे? 6L². आणि आता टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब आपल्याला किती गिवन आहे? 5400 स्क्वेअर सेंटीमीटर. तर इथे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबच्या खाली किती लिहावं लागेल? 5400 इज इक्वल टू 6L². आता राईट हँड साईडला न्यूमरेटरमध्ये 6 आहे तर त्याला लेफ्ट हँड साईडला आणू तर ते कुठे येईल? डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे काय होईल? 5400 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू L². आता 6नी डिवाइड करावं लागेल. 6 1 जा 6 आणि 6 9 जा 54 आणि हे 2 0 इथे ॲड करावं लागेल. 900. आता 900 कितीचा स्क्वेअर आहे? 30चा स्क्वेअर आहे. तर 30चा स्क्वेअर 900 तर 900चं स्क्वेअर रूट किती होईल? 30 होईल. तर आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड म्हणजे L इज इक्वल टू काय होईल? 30 सेंटीमीटर. आणि आता लेंथ माहीत झाली, साईड माहीत झाली तर आपल्याला काय काढता येईल? सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्यूब. मग फॉर्म्युला वापरावं लागेल सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्यूब. तर व्हर्टिकल फेसेस किती असतात? 4. तर त्याचा फॉर्म्युला काय होईल? 4L². म्हणजे काय लिहावं लागेल? 4 इंटू L². तर L आपण किती काढलं? 30 सेंटीमीटर. तर स्क्वेअर म्हणजे किती टाईम्स मल्टिप्लिकेशन? 2 टाईम्स म्हणजे 30 इंटू 30. आता आपल्याला याचं काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर इथे बघा 3 4 जा 12 आणि 12 3 जा 36 आणि मग इथे 2 0 वाढवून द्यावं लागेल. 3600. तर 430 आणि 30चं मल्टिप्लिकेशन काय होईल? 3600. आणि सरफेस एरियाचं युनिट काय आहे? सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे लेंथ. तर स्क्वेअर सेंटीमीटर.